नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आजचा हा व्हिडिओ बनवताना मला प्रचंड राग येतोय आणि प्रामाणिकपणे सांगते, या देशातल्या व्यवस्थेची मला लाज वाटते. आपण कोणत्या देशात राहतोय जिथे 24 लाख विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात आणि काही मोजके चोऱ्या माऱ्या करणारे दलाल त्यांच्या भविष्याचा बाजार मांडतात. बघा, नीट बघा या चेहऱ्याकडे. ही मध्य प्रदेशची 18 वर्षांची आकांक्षा चतुर्वेदी. वडिलांनी किसान क्रेडिट कार्डवर 3 लाखांचं कर्ज काढून तिला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तिने अभ्यास केला, पेपर चांगला दिला, तिला डॉक्टर व्हायचं होतं. पण जेव्हा तिला समजलं की पेपर फुटलाय, परीक्षा रद्द झालीये आणि पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आलीये, तेव्हा त्या 18 वर्षांच्या कोवड्या पोरीची हिंमत तुटली. तिने नागपुरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. तिने चिठ्ठीत लिहिलंय, मम्मी पप्पा, पुन्हा नीट देण्याची माझी हिंमत नाही. हे बघा प्रशासन आणि शिक्षण मंत्र्यांनो, ही आत्महत्या नाही, हा तुम्ही या देशातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा केलेला संस्थात्मक खून आहे. एका मुलीचा बळी गेलाय आणि तुमचे डोळे अजूनही उघडत नाहीयेत. चला आता क्रोनॉलॉजी समजून घेऊया. सुरुवातीला सरकार काय म्हणत होतं? काहीही झालं नाहीये, परीक्षा पारदर्शक झालीये, पण पाप कधीतरी समोर येतच. शेवटी सत्य बाहेर आलं. नीटचा पेपर फुटला आणि फक्त फुटला नाही, तर तो इतक्या मोठ्या प्रमाणावर लीक झाला की अखेर सरकारला संपूर्ण परीक्षा कॅन्सल करावी लागली. विचार करा त्या विद्यार्थ्यांचा ज्यांनी 2-2, 3-3 वर्ष घराचा उंबारठा न ओलांडा अभ्यास केला, ज्या पालकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून क्लासची फीस भरली. परीक्षा रद्द झाली, खेळ खल्लास. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट काय? पेपर फुटीचे आरोपी पकडले गेलेत. हो, पोलीस आणि तपास यंत्रणांनी त्या दलालांना, त्या गुन्हेगारांना वेळा ठोकल्या, ज्यांनी कोट्यवधी रुपये घेऊन पेपरचे सौदे केले होते. बिहार पासून ते महाराष्ट्रापर्यंत या घोटाळ्याची पाळंमुळं पसरली आहेत. आरोपी पकडले गेलेत, पुरावे समोर आलेत, तरीही आपला देश शांत कसा बसू शकतो? आता कोर्टात केस सुरू आहे, तारखांवर तारखा. वकील आणि सरकार कोर्टात काय खेळ खेळतायत हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी बघतोय. विद्यार्थ्यांचं भविष्य कोर्टाच्या फाईल्स मध्ये अडकून पडलंय. पण सर्वात मोठा ट्विस्ट कुठे येतो माहितीये? कोर्टात केस सुरू असताना, आरोपी पकडले गेले असताना, दिल्लीच्या ITO भागात असलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या ऑफिसला अचानक भीषण आग लागते. हा योगायोग आहे? जनता काय दूधखुडी आहे का रे? कोर्टात केस सुरू आहे, आरोपी जेलमध्ये आहेत, तपास अधिकारी पुरावे गोळा करतायत आणि नेमक्या त्याच वेळी शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागते. मला थेट प्रश्न विचारायचा आहे, ही आग लागली आहे की लावली गेली आहे? ज्या फाईल्स मध्ये पेपर फुटीचे मुख्य धागेदोरे होते, ज्या कागदपत्रांमध्ये मोठ्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं दबलेली असतील, ती सगळी पुरावे जाळून खाक करण्यासाठी हा पूर्वनियोजित कट रचला गेलाय का? जिकडे बघावं तिकडे फक्त धूर दिसतोय. कार्यालयाचा नाही, तर देशातल्या तरुणांच्या भवितव्याचा धूर. एकीकडे आकांक्षाचा मृतदेह तिच्या गावी पोचतो, कुटुंब उद्ध्वस्त होतं. दुसरीकडे पुरावे जाळले जातात आणि आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान काय करतायत? अजूनही खुर्चीला चिकटून बसलेत. प्रशासन ढिम्म आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या रक्ताची आणि त्यांच्या परिस्थितीची, त्यांच्या अश्रूंची काहीच किंमत उरली नाहीये. म्हणूनच आता संपूर्ण देशातून या शिक्षण मंत्र्यांच्या तातडीने राजीनाम्याची मागणी केली जाते. जर तुमच्या नाकर्तेपणामुळे 24 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जात असेल, तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा एक सेकंदही अधिकार नाहीये. पण आता तरुण गप्प बसणार नाहीत. येत्या 6 जूनला कॉक्रोच जनता पार्टी CJP या भ्रष्ट व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आणि या भ्रष्ट व्यवस्थेच्या चिंधड्या उडवण्यासाठी रस्त्यावर उतरते, प्रोटेस्ट करते जंतर मंतरवर. देशातल्या तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज बनून सोनम वांगचुक, अभिजित दिपके, प्रकाश राज यांच्यासारखे खंबीर लोक या आंदोलनाचे नेतृत्व करतात. हा मोर्चा नाही, हा या देशातल्या भ्रष्ट राजकारण्यांच्या आणि दलालांच्या विरोधात पुकारलेलं युद्ध आहे. व्हिडिओच्या शेवटी मी या देशातल्या अंधाऱ्या व्यवस्थेला आणि गेंड्याची चामडी असलेल्या सरकारला काही प्रश्न विचारेल.
पेपर फुटीचे आरोपी पकडले गेलेत, हे सिद्ध झालंय की पेपर लीक झालाय, मग तरीही शिक्षण मंत्रालय सुरुवातीला हा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न का करत होतं? कोणाला वाचवायचं होतं तुम्हाला? कोर्टात केस सुरू असताना शिक्षण मंत्रालयाच्या ऑफिसला आग कशी लागते? हा अपघात आहे की पुरावे नष्ट करून मोठ्या माशांना वाचवण्याचा पद्धतशीर कट आहे? याची सीबीआय चौकशी कधी होणार? एका आकांक्षाने जीव दिला, अजून किती विद्यार्थ्यांचा आत्महत्येच्या चिठ्ठ्यांची तुम्ही वाट पाहत आहात? कारण यापूर्वी 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. देशातल्या हुशार मुलांनी मरण कवटाळायचं आणि दलालांनी कोट्यावधी रुपये कमवायचे. हाच का तुमचा नवा भारत? हाच का तुमचा डिजिटल इंडिया? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान महोदय, तुमची नैतिकता कुठे गहाण ठेवली आहे? इतका मोठा महाघोटाळा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीचा, तिच्यासोबत तिच्या आधी 22 विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतरही तुम्ही अजूनही राजीनामा का दिला नाही? तुम्ही डिंबसारखे का बसलेले आहात? मुळात सीजेपीला प्रोटेस्ट करण्याची गरजच पडायला नको, तुम्ही स्वतःहूनच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मित्रांनो, आज जर आपण एकत्र येऊन आवाज उठवला नाही तर उद्या आपल्या घरातील मुलांचे भविष्यही हे दलाल बाजारात विकून खातील. 6 जूनच्या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की दिल्लीच्या सिंहासनाला हादरे बसले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, या आगीमागचा खरा सूत्रधार कोण आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.